रामचंद्र यांचं मंदिर आणि प्रभू रामचंद्रांचं आज प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम देशभरामध्ये होत आहे। खरं तर आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्याचं जर बघितलं तर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हजारो वर्षापासून भंडरकोटा या ठिकाणी पीर महासिद्ध, मंद्रुप या ठिकाणी शेख मळ्याप्पा, वांगी या ठिकाणी जर बघितलं तर पीर महादेव असे हिंदू आणि मुस्लिम श्रद्धास्थान असणारे सगळ्या दैवत एकत्रपणे आणि या ठिकाणचे लोक हजारो वर्ष एकत्र राहून एकमेकांचे संप्रदाय, हिंदू संप्रदाय आणि मुस्लिम संप्रदायाचे कार्यक्रम असतील, मुस्लिम संप्रदाय आणि हिंदू संप्रदायाचे कार्यक्रम असतील, अतिशय सालोक्याने आणि एकीनं मानव धर्म के जय वागली या तत्वाप्रमाणे मानवतेच्या धर्माचा विजय असो अशा प्रकारचं काम या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दोन्ही धर्मातल्या लोकांनी केलेलं आहे। आज खरं तर सोहळा हा होत असताना मला या ठिकाणी असंच सुचवावं वाटतंय, या ठिकाणी राम आणि अल्लाह एकच असून खऱ्या अर्थानं आपण मानवतेनं जगतो हाच खरा धर्म आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन आज बघितलं तर मंद्रुपमध्ये मुस्लिम समाजाचे युवक आणि हिंदू समाजाचे सगळे युवक एकत्र येऊन प्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवतात। याचा अर्थ आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारा देव जे राम आहे, रामलल्ला आहे, जे अल्लाह आहे, हे सगळे एकच आहे अशा प्रकारचा संदेश खऱ्या अर्थाने या दक्षिण सोलापूर तालुक्यामधून मंद्रुप या ठिकाणावरून हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या सर्व युवकांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे। खऱ्या अर्थानं हीच देवाची प्रार्थना असं मी समजतो, खऱ्या अर्थानं हेच देवाच्या संदर्भात असणारी आपली आस्था आहे असं मी समजतो आणि काही नाही आहे। खरं तर धार्मिक श्रद्धास्थान असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, या ठिकाणी खरं तर राजकारण हे नसतंच आणि राहिला विषय कोणीही म्हणजे अशा पद्धतीचं जे बुमरँग समाजामध्ये पसरवत असतात, गैरसमज पसरवत असतात, तो त्या विचारधारेच्या लोकांचा प्रश्न आहे। खरं तर उच्च विचाराचे लोक अशा पद्धतीने कधी विचार करत नाही, कारण मुस्लिम समाजाच्या संप्रदायाप्रमाणे तेही देवाला प्रार्थना करत असतील, हिंदू धर्म समाजाच्या संप्रदायाप्रमाणे आम्हीही देवाला प्रार्थना करतो, परंतु आमच्या सगळ्यांची प्रार्थना त्या एका ईश्वराकडे पोहोचणार आहे आणि तो ईश्वर एक असल्यामुळं अशा प्रकारचे राजकारणासाठी देवाचा उपयोग करून घेत असेल तर ते चुकीचा संदेश आहे। मंद्रुपमध्ये जे काही लोक असं जे अफवा पसरवत आहेत त्यांच्यासाठी काय आवाहन करणार आहात? नाही, अफवा तर पसरवण्याचे ते मानसिक संतोष म्हणजे त्यांच्या वैचारिक दारिद्र्याचा तो प्रश्न आहे। तसं पाहायला गेलं तर मी अगोदर सांगितलं की दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये हजारो वर्षापासून एकत्र आहे, त्यामुळं त्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा जे चांगलं आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे मंद्रुप आणि दक्षिण सोलापूरमध्ये चांगलं पण आहे, फक्त आपण वाईटाकडे लक्ष देतो त्यामुळे आपल्याला वाईट दिसतं। खरं तर चांगलं 99% त्याच्याकडे आपण पाहिलं तर वाईटाचा नाश होऊन जातो।